7 लोक आत आहेत असं माहिती आम्हाला मिळाली। 4 लोक CPRला ताबडतोब शिफ्ट केलेली आहेत। 3 लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि 1 जण आहेत ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। ते अचानक 2 पोते कॉन्क्रीट राहिलेलं काम चपायला, 2 पोते कॉन्क्रीट आत्ताच अचानक मागणं आवाज आल्यावर ते सगळेच पडलं। माणसं आमची थोडी उड्या मारली, 3 जण आत अडकली। महापालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनमध्ये आज सकाळी मोठी दुर्घटना घडली। इमारतीतील मालवाहू लिफ्टवर जात असताना कच्च्या स्लॅबला धक्का बसला आणि काही क्षणातच स्लॅब कोसळला। या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे। स्लॅब कोसळल्याचा आवाज होताच इमारतीत गोंधळ उडाला। अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेऊन जखमींना बाहेर काढले। त्यांना तातडीने शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनास्थळी आमदार अमल महाडिक, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल एडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। सर्वांनी मिळून जखमींना मदत कार्य केले। रेस्क्यू ऑपरेशन लगेच चालू झालं। 7 लोक आत आहेत असं माहिती आम्हाला मिळाली। त्यानंतर बऱ्यापैकी 4 लोक, जसं SP साहेबांनी सांगितलं, कलेक्टर साहेबांनी सांगितलं की 4 लोक ही CPRला ताबडतोब शिफ्ट केलेली आहेत। त्यातली 2 लोक व्यवस्थित आहेत अशी माहिती आहे। आता इथं जे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 1 माणूस राहिला आहे असं एक अंदाज आहे। अजून आम्हाला देखील कळालेलं नाही, कदाचित 1 माणूस राहिला असावा। आम्हाला काळजी वाटते, कारण ज्या पद्धतीचं काम झाले, स्लॅब पूर्ण व्हायच्या आधीच लोकांचं वावर होता आणि मग तो स्लॅब पूर्ण पडल्यामुळे सगळ्यांनाच त्या अडचणीमध्ये सामोरं जावं लागलं। रेस्क्यू ऑपरेशन व्यवस्थित सुरू आहे। 1 माणूस राहिला असेल तर लवकरात लवकर काढला जाईल। कॉन्ट्रॅक्टर इथं नसल्यामुळं आम्हाला देखील कळत नाही नक्की काउंट काय। साधारणतः सायंकाळी 9:30च्या आसपास इथे आपले फुलेवाडी महापालिकेचं जे फायर स्टेशन आहे त्या ठिकाणी दुर्घटना झाल्याचे समजले। दुर्घटना झाल्याचे समजताच कमिशनर मॅडम, SP साहेब, आम्ही आणि आपले महापालिकेची डिझास्टरची जी टीम आहे, CFO आहेत, आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे, हे सर्वजण या ठिकाणी पोहोचले। या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत केली। एकूण जे काही 7 लोक या ठिकाणी होते, जे कॉन्ट्रॅक्टरने जी माहिती सांगितली, ते 7 लोक सर्वांना रेस्क्यू करण्यात आलं। एक अर्ध्या तासाच्या आतच सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यानंतर मागच्या 1 तासापासून अजून कुणी असू शकतं का अशी शंका होती। त्यासाठी हे सर्व मॅन्युअली सर्व मलदा आणि सर्व जे मटेरियल आहे ते काढण्यात आलं। आता या ठिकाणी कोणीही नाही, जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे 7 लोक जे होते त्यामधील 3 लोक बाहेरच होते। 4 लोक जे आपण CPRमध्ये जे पाठवलेले होते त्यामधील 3 लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि 1 जण आहेत ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनास येईल, अशी आताची वस्तुस्थिती आहे। या दुर्घटनेबाबत नेमके कोण जबाबदार आहे याचा तपास सुरू असून 2 तासात चौकशी समिती नेमण्यात आली आहे। पालकमंत्र्यांनी देखील याची गंभीर दखल घेतली असून आजच या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल सादर होणार आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार लिफ्टवर येत असताना मोठा धक्का बसला आणि काही सेकंदातच वरचा कच्चा स्लॅब कोसळला। धुरकट वातावरण झाले, आरडाओरड सुरू झाली। आम्ही जीव वाचवण्यासाठी पळालो असे सांगण्यात आले। मला सांगा दादा, काय किती वाजताची घटना आहे, काय घडले मला सांगा। 9:15च्या दरम्यान काम आम्ही करत होतो, ते अचानक 2 पोते कॉन्क्रीट राहिलेलं काम चपायला, 2 पोते कॉन्क्रीट आत्ताच अचानक मागणं आवाज आल्यावर ते सगळेच पडलं। माणसं आमची थोडी उड्या मारली, 3 जण आत अडकली, त्यांना बाहेर काढलं। ह्याच्या पलीकडे आता काय टोटल किती जण होते? 6 जण अडकलेली आणि आता किती जणांना वाचवले? 6च्या 6 सगळी बाहेर काढली। आता कोण राहिलेलं नाही? अजून कोण नाही राहिला। कशामुळे घटना घडली असेल काय वाटतंय? काही कल्पना नाही। जी अडकली होती त्यांची काय प्रकृती कशी आहे, काय सांगा? दवाखान्यात जाऊन बघायला पाहिजे। इथून तर एकाच्या पायाला लागले, त्याला कमरेला पण मार बसला, एकाच्या हाताला लागले, 2 जण पायालाच लागलेले सेंटरिंगवाले आणि 1 जण खाली पडलेला होता, तो काय हालत नव्हता।
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बांधकामातील निष्काळजीपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.